गुड आफ्टरनून क्लास। 2 दिन हो गए हैं मगर एक भी लेक्चर नहीं है ना सर। आप आपकी आवाज़ तो पहले ही बेसुरी, उसमें आप गाना गा रहे हो, उसमें भी आप 2 दिन बाद आ रहे हो। कुछ बड़ा आने वाला है, कुछ बड़ा आने वाला है। छोड़ो, जान दो, मैं मेरी सफाई नहीं देने वाला। काय काय डिस्कस झालं आतापर्यंत? इलेक्ट्रिक फील्ड फोर्स बरोबर सगळं डिस्कशन झालं. सेमी सर्क्युलर रिंगमुळे किती फोर्स बनतो, इलेक्ट्रिक फील्ड किती बनते, इलेक्ट्रिक फील्ड ठीक आहे नॉट फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड किती बनते 2k λ/r इनफायनाईट वायरमुळे, सेमी इनफायनाईट वायरमुळे. ह्या सगळ्या गोष्टी छानपैकी एका कागदावरती लिहा, चिपकवा, भिंतीवरती म्हणा, एक नोटबुक बनवा, एक फाईल बनवा, नॉट नोटबुक, एक फाईल बनवा, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ठेवा, जेणेकरून अचानक जाग आली भूतासारखी, भूत जागीच राहतात, तुम्ही नाही जागे राहत, फक्त कधीतरी जाग आली, ठीक आहे. चला, अशा वेळेस मग काय करणार, बघा फॉर्म्युलेज वाचा, ह्या गोष्टी करत चला, सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा आणि पुढे जात राहा. मोशन ऑफ चार्ज पार्टिकल्स इन अन इलेक्ट्रिक फील्ड. काय होतं रे, काय होतं, काय होतं म्हणजे होतं काय, ज्यावेळेस एखादी इलेक्ट्रिक फील्ड ऑलरेडी आहे, ठीक आहे, बघा एखादी इलेक्ट्रिक फील्ड ऑलरेडी आहे, एखादी इलेक्ट्रिक फील्ड समजा आहे, ठीक आहे, समजून घ्या ही इलेक्ट्रिक फील्ड आहे. सर काय जादू न झाली का? अरे जादू न झाली असेल, मी इकडे एखादा पॉझिटिव्ह क्यू चार्ज, ठीक आहे, त्याच्यामुळे ही इलेक्ट्रिक फील्ड इकडे चालली, बरोबर आहे. ही काय सगळी इलेक्ट्रिक फील्ड आहे ड्यू टू दिस चार्ज. मग अशा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर कधी मी एखादा चार्ज ठेवला, समजून घ्या आता हा चार्ज मी इथे ठेवला आणि त्याला नाव दिलं क्यू नॉट, फक्त क्यू घ्या, ठीक आहे. परत म्हणसा टेस्ट चार्ज आहे, पॉझिटिव्ह का, ठीक आहे, क्लिअर आहे. असेल एखाद्या चार्ज क्यू मुळे इकडे इलेक्ट्रिक फील्ड होईल, तर हा तो प्लस क्यू चार्ज जो काय मी इथे ठेवला, ठीक आहे, हा चार्ज कसा आता समजा प्लस क्यू आहे, बरोबर. तर मग ह्या प्लस क्यू मुळे होणारी एक इलेक्ट्रिक फील्ड इकडे आहे, आणि आपल्याला माहिती एखादी इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असेल आणि त्याच्यामध्ये जर कधी एखादा चार्ज ठेवला, तर तो चार्ज इलेक्ट्रिक फील्डला एक्सपिरियन्स करतो, करेक्ट, एक्सपिरियन्स करतो. तर मग अशा वेळेस ह्या चार्ज वरती काहीतरी फोर्स लागणार आहे, किंवा ह्या चार्जमुळे काहीतरी फोर्स क्रिएट होईल. नीट ऐका, एकदम काळजीपूर्वक. हा चार्ज, ह्याच्यामुळे झालेली ही इलेक्ट्रिक फील्ड, बरोबर. हा छोटासा क्यू काहीतरी फोर्स एक्सपिरियन्स करतोय, छोटासा क्यू काहीतरी फोर्स एक्सपिरियन्स करतोय, बरोबर. इफ इफ चार्ज, आता बघा कोणता चार्ज येईल, इफ चार्ज प्लस क्यू इज प्लेस्ड बिटवीन इन एनी इलेक्ट्रिक फील्ड. कोणता चार्ज आहे, इफ चार्ज प्लस क्यू इज प्लेस्ड बिटवीन इन एनी इलेक्ट्रिक फील्ड, देन द डायरेक्शन, आता मी कोणती डायरेक्शन कशाबद्दल बोलतोय, देन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, नॉट इलेक्ट्रिक फील्ड, देन द डायरेक्शन ऑफ फोर्स, कोणता फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड चा फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड मुळे झालेला फोर्स, म्हणून मी इलेक्ट्रिक फील्डचा फोर्स म्हणतो. नसेल समजत ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणा, ठीक आहे. कोणता फोर्स, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, फक्त मी शॉर्ट फोर्स मध्ये. देन द डायरेक्शन ऑफ फोर्स इज अपोजिट का नाही, इज इन द डायरेक्शन ऑफ, जसं मी आधी बोललो, ठीक आहे, इज, तुम्ही लिहिलं का रे, चांगलं झालं, इज इन द डायरेक्शन ऑफ ई बार, बरोबर. हे माहिती ना, जर कधी हा पॉझिटिव्ह असेल तर ऑब्विसली इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा कुठे जाईल, तिकडे. आणि हे का घडलं असं, हा प्लस क्यू होता, हा पण प्लस क्यू, बरोबर आहे, हा पण प्लस क्यू, हा पण प्लस क्यू, मग काय होईल रे, रिपेल, मग हा काय झाला, फोर्सची डायरेक्शन, ठीक आहे, झाली फोर्सची डायरेक्शन. ई बार सुद्धा तिकडे, फोर्स सुद्धा तिकडे. समजून घ्या, इथे मायनस क्यू असता, ई बार जरी तिकडे, ठीक आहे, ही काय झाली तुमची इलेक्ट्रिक फील्ड राईट डायरेक्शनला. आता हा प्लस क्यू, हा मायनस क्यू, ह्याच्यामुळे जी काय इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली, बरोबर, ती असेल तिकडे, आपल्या अडचण नाही, ती आधीच आहे, नंतर टाकला चार्ज आपण, बरोबर. मग ह्या छोट्याशा चार्ज वरती जो काय फोर्स लागेल,
जो काय फोर्स लागेल तो इकडे असेल, जो काय फोर्स लागेल तो आता इकडे असेल, बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेस चार्ज, इफ चार्ज इज प्लस क्यू असं लिहा. आता फक्त काय लिहिल मी, तुम्हाला लिहायची नेक्स्ट लाईन, ठीक आहे, मी चेक करेल नोटबुक मध्ये. इफ चार्ज इज मायनस क्यू, इफ चार्ज मायनस क्यू इज प्लेस बिटवीन इन an electric field, आता an, ठीक आहे, in any electric field, then the direction of f, बरोबर, force f bar is in the is in काय लिहू फक्त मी आता, is in opposite डायरेक्शन ऑफ e bar, ठीक आहे. चार्ज मायनस क्यू होता तर e बार तिकडे चालला होता, बट आता f बार इकडे येणार. क्लिअर? याच्यामध्ये कोणाला की डाऊट? याला नाही पाहिजे, साधी गोष्ट आहे, एकदम सिंपल लॉजिक आहे, बरोबर आहे. जर चार्ज प्लस क्यू इलेक्ट्रिक फील्ड इकडे तर फोर्स पण याच डायरेक्शनला. इफ चार्ज इज मायनस क्यू, जर इलेक्ट्रिक फील्ड इकडे आधी काय असेल तर इलेक्ट्रिक फील्ड, फोर्स तर नंतर एक्सपिरियन्स होईल, ठीक आहे. जर कधी इलेक्ट्रिक फील्ड इकडे तर फोर्स इकडे, समजतं? हे लॉजिक समजू शकतं? काही अडचण कोणाला याच्यामध्ये? अडचण तर यायला नाही पाहिजे, बरोबर आहे. समजा उदाहरणार्थ हा +2 कुलमचा चार्ज आहे, ठीक आहे. समजून घ्या. आता इकडे एक +2 कुलमचा चार्ज आहे, ज्याची इलेक्ट्रिक फील्ड ही या डायरेक्शनला आहे, आणि त्यांच्या मधात एखादा मी चार्ज ठेवला, +4 कुलमचा, तर त्याच्यावरती असणारा नेट फोर्स किती? ठीक आहे. नेट फोर्स कसा काढू आपण? Q इंटू ई. नेट फोर्स कसा काढू? हाऊ E इक्वल टू F अपॉन Q, हा फॉर्म्युला माहिती आहे. E इज इक्वल टू F अपॉन Q, E बार F बार अपॉन Q. काही अडचण इथपर्यंत नाही ना? बरोबर. F नेट काढतो मी, F Q इकडे आला. Q किती आहे? कोण फोर्स लावतोय? 2 लावतोय, ठीक आहे. 2 कुलम, ऑब्विसली 2 कुलम फोर्स लावतोय म्हणजे याची इलेक्ट्रिक फील्ड असणार ही इकडे, आणि हा तो ऑब्झर्व करतोय, बरोबर. Q ची काय घेऊ मग मी? मॅग्निट्यूड 4 ज्याच्यावरती लागला तो, आणि इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला, इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही पुट करा, ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड तर आपल्याला किती असणार? KQ अपॉन R स्क्वेअर, ठीक आहे. KQ अपॉन R स्क्वेअर, क्लिअर आहे. K तर कॉन्स्टंट आहे, KQ अपॉन R स्क्वेअर, इथपर्यंत आपल्याला माहिती. तसं पण बघा आता, F नेट QE, करेक्ट आहे. आता ही जी इलेक्ट्रिक फील्ड होती, समजून घ्या, हा चार्ज Q1 आहे आणि हा चार्ज Q2 आहे. एकदम बेसिक रिझन, एकदम बेसिक लॉजिक. आपण फॉर्म्युला आणून टाकू. फॉर्म्युला कसा आला फोर्सचा, टोटल फोर्सचा, ते पण याच्यातून डिराइव्ह होऊन जातं. ही जी इलेक्ट्रिक फील्ड होती कोणत्या चार्जमुळे तयार झाली? पहिल्या चार्जमुळे ना. अरे ही जी काय स्प्रेड होणारी दिसते इलेक्ट्रिक फील्ड, ही पहिल्या चार्जमुळे झालेली, म्हणजे ऑब्विसली इलेक्ट्रिक फील्ड पहिल्यावाली, ठीक आहे. इथं म्हणा तुम्ही. आणि ही इलेक्ट्रिक फील्ड कोणावरती एक्सपिरियन्स झाली, कोणामुळे तयार झाली? तर Q1 मुळे म्हणा, ठीक आहे. आधी इथं Q2 म्हणलं तर ठीक आहे, इथे समजा Q2 म्हणा तुम्ही, ठीक आहे. याला काय ना Q2, क्लिअर आहे. आता ही इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कोण आला? तर हा Q2 आला. मान्य ना? फील्ड होती इलेक्ट्रिक फील्ड E1, कोणाची होती? चार्ज Q1 ची, त्याच्यामध्ये कोण आला? त्या इलेक्ट्रिक फील्डच्या मधात Q2 आला, बरोबर आहे. मी याला असंच म्हणलं असतं, ठीक आहे. कोणाला? Q2. आणि हा समजून घ्या इलेक्ट्रिक फील्ड जी बनली कोणामुळे? Q1 मुळे. इलेक्ट्रिक फील्ड जी कोणामुळे बनली? Q1 मुळे, करेक्ट आहे. मग इथं काय लिहिलं होतं मी? Q1 Q2 म्हणलं होतं का मी, ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड जी कोणामुळे बनलेली आहे? Q1 मुळे, करेक्ट आहे. मग हे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये कोण आला? तर Q2. हा फॉर्म्युला काय बनतोय? Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. इनडायरेक्टली हाच आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे टोटल फोर्सचा, Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर, क्लिअर आहे. ज्या काय व्हॅल्यूज पुट करणार तुम्हाला काय भेटणार आहे? नेट फोर्स. बट डायरेक्शन जर कधी मी विचारली तर डायरेक्शन कशी असेल? त्याच डायरेक्शनला, बरोबर, जिकडे इलेक्ट्रिक फील्ड. आणि ह्याचं रिझन काय होतं? चार्ज हा प्लस होता. व्हॅल्यू पुट करा, हे काही नवीन नाहीये, फक्त मी एकच सांगतो डायरेक्शन कोणाची? फोर्सची. आता समजा इथे मायनस असता, आन्सर तेच असतं, फक्त मी काय केलं असतं तिथं K तर K राहणार, ठीक आहे. आता मी तर -4 वगैरे पुट नाही करणार, ठीक आहे. -4 2 असं काही पुट करणार नाही मी, फक्त 2 into 4च पुट करणार अपॉन R स्क्वेअर. काही ते डिस्टन्स असेल इथून इतकं, बरोबर, R स्क्वेअर. डायरेक्शन तर आपण नंतर काढू, वेक्टर सोबत खेळतोय ना आपण, ठीक आहे. फोर्स झाला, इलेक्ट्रिक फील्ड झाला, वेक्टर सोबत खेळतोय. वेक्टर मध्ये आपण काय करतोय? आधी मॅग्निट्यूड, नंतर डायरेक्शन.
आधी मॅग्नेट्यूड नंतर डायरेक्शन. क्लिअर आहे? याच्यावरून तर तुम्हाला समजणार मला म्हणजे डेफिनेटली खूप जण हे प्रॉब्लेम्स घेतात, बट ऍक्च्युअल मध्ये लॉजिक काय हे असं समजून असं सांगितलं आणि समजलं, मला तर नाही वाटत की एखाद्या पोराला समजेल म्हणून. ठीक आहे, किती मोठ्या क्लासमधल्या विद्यार्थी सुद्धा आय गॅरंटेड दॅट he or she never will get an idea what actually the teacher is saying, what actually the mentor is saying. Okay, until and unless I am not telling that concept. Okay, मैं खुद की तारीफ नहीं कर रहा, मैं बता रहा हूँ क्या चीज है ये. ठीक है, मान लो ये चार्ज चार्ज तो नहीं है, ये बक्सा है जिसका मास है m और जिसका चार्ज है q. ठीक है, जिसका मास है m और जिसका, ये बना लो अच्छे से. अच्छा बन गया क्या? बहुत अच्छा, बहुत अच्छा. क्या ही दिमाग लगाया सर आपने, जैसे कि हमको आता ही नहीं है ना. अरे छोड़ो, चलो. हा मास आता खाली झाला. ठीक आहे, हा मास आता खाली म्हणजे समजून घ्या हा फ्री स्पेस मध्ये असं सोडून दिला. ठीक आहे, फ्री फॉल. हा जो बॉक्स आहे आता हा फ्री फॉल होऊ लागला. ठीक आहे, मग आपल्याला फॉल होण्यापासून वाचवायचंय. ठीक आहे, फॉल होण्यापासून वाचवायचंय. आणि हा जो चार्ज हा कसा आहे प्लस, हा जो चार्ज हा कसा आहे प्लस. तर मग फॉल होण्यापासून वाचवायचंय, तर मला इलेक्ट्रिक फील्ड बरोबर किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची डायरेक्शन कुठे ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची डायरेक्शन कुठे ठेवायला पहिले तर सांगा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असणार. ठीक आहे, जर कधी हा प्लस आहे तर इलेक्ट्रिक फील्डची जी डायरेक्शन असणार तिथं मला वरतीच ठेवावं लागणार जेणेकरून हा पडू नये. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठे ठेवावं लागणार, वरती. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठे ठेवावं लागणार, पडू नये म्हणून वरती. मग फोर्स पण कुठे लागणार, आता समजतंय काय म्हणतोय. जरी इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन वरती आहे, बट आता इम्पॉर्टंट काय, खरंच फोर्स वरती लागेल का, खरंच फोर्स वरती लागेल का. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, न्यूटन वाला फोर्स नाहीये. जो खाली चालला बॉक्स त्याला वरती आणायचं असेल तर वरतून ओढला, किधर जाना बच्चा, ऊपर आजा, चला जा ऊपर, तसं नाही. ठीक आहे, त्या टाइप मध्ये नाही. हा फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, चार्जेस क्रिएट करणार आहे आणि हे डिपेंड असतं त्यांच्या पोलॅरिटीवर. जसं की तर प्लस आहे म्हणून इलेक्ट्रिक फील्ड जर कधी वरती, बरोबर, इलेक्ट्रिक फील्ड जर कधी वरती तर ऑब्विसली याचा फोर्स जो असेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तो सुद्धा कुठे वरती. आता तर लॉजिक समजलं काय म्हणत होतो. इलेक्ट्रिक फील्ड ज्या डायरेक्शनला त्या डायरेक्शनला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स देन अँड देन इफ द चार्ज इज पॉझिटिव्ह, देन अँड देन इफ द चार्ज इज पॉझिटिव्ह. क्लिअर? समजलंय काय म्हटलं, समजून घ्या. आता तोच चार्ज हा मास m आहे आणि हा मायनस क्यू आहे. ठीक आहे, हा मायनस क्यू आहे. आता तो डब्बा नाही काढत मी. तर हा तर खाली फॉल होणार हे माहिती आपल्याला, वाचवायचंय, खाली पडून नाही द्यायचं. आता सांगा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठे असणार, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन तर वरतीच असणार कारण की आपल्याला पडू नाही द्यायचं. इलेक्ट्रिक फील्ड जी की ऑलरेडी प्रेझेंट असते तिच्यामध्ये हे डबडे डुबडे आले सगळे. ठीक आहे, चला असं आहे, पडू नाही द्यायचं. मग आता ही झाली इलेक्ट्रिक फील्ड. फोर्सची डायरेक्शन सांगा, खरंच ऍक्च्युअल मध्ये आता वरती राहणार का, नाही. चार्ज मायनस क्यू आहे, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन वरती आहे, बट आता फोर्सची जी डायरेक्शन असणार, जी ब्लॅक पेन सांगतोय ती कुठे असणार, आता खाली. म्हणजे आता आपल्याला खाली जावं लागणार त्याला पकडायला, आपल्याला नाही, त्या चार्जेसच्या फोर्सला खाली जावं लागणार, मग तो त्याला पकडेल. ठीक आहे, मग तो त्याला पकडेल आणि मे बी जर कधी फोर्स तेवढा सफिशियंट असेल तर तो वरती ओढणार तर नाही, बट थांबवेल तरी, ऍटलिस्ट पकडून त्याला काय राहील, थांबवेल तरी. समजलं, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन वरती, बट फोर्सची डायरेक्शन ते अपोजिट झाली कारण की चार्ज इथे कसा होता, मायनस. चार्ज इथे कसा होता, मायनस. चार्ज कसा होता इथे, मायनस. क्लिअर इथपर्यंत? समजा आता ह्याच्यावरचे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात ते डिस्कस करू. हे छोटस एक्सप्लेनेशन काय असतं इलेक्ट्रिक फील्ड, जर कधी ज्या साईडला इलेक्ट्रिक फील्ड त्या साईडला फोर्स कधी पॉझिटिव्ह चार्ज असेल तर, जर कधी चार्ज निगेटिव्ह आहे तर जिकडे इलेक्ट्रिक फील्ड त्याच्या अपोजिट फोर्स असेल. जसं आता एक्झॅक्ट प्रॉपर उदाहरण देऊन मी समजून सांगितलं, तेवढं मला समजवता येत होतं, तेवढं काय याचा मिनिंग आहे, काय लॉजिक आहे असं समजत नाही काय आहे. बरोबर. क्वेश्चन नंबर 1. आता समजा एखादा बॉक्स आहे, आता त्याचा काय काढायचंय मला, तर काय काढता, मला नाही काढायचं, तुम्हाला पण काढायचं. ठीक आहे, हा तो डब्बा स्मूथ सरफेस आहे. ठीक आहे, म्हणजे न्यूटन्सच्या लॉ वरती आलो आपण. ठीक आहे, कुठे आलो, न्यूटन्सच्या लॉ वरती आलो. स्मूथ सरफेस
ज्याच्यामध्ये ज्याचं मास m आहे आणि चार्ज हा पॉझिटिव्ह क्यू. ठीक आहे, आता मी एका लिहित बसत नाही, समजून जायचं प्लस क्यू येतो, सांगत बस लहान पोरासारखं सांगायला लागतं प्लस आहे मायनस आहे प्लस आहे मायनस आहे. ठीक आहे, मी नाही सांगत पहा तिकडे. ठीक आहे, क्यू फाइंड आउट काय ऍक्सेलरेशन. चला ऍक्सेलरेशन सांगा. फाइंड आउट ऍक्सेलरेशन ऑन दी ब्लॉक. फाइंड आउट ऍक्सेलरेशन ऑन दी ब्लॉक. Find out acceleration on the block. Find out distance traveled सांगा. ठीक आहे, क्वेश्चन असा आहे. ठीक आहे, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन बनेल न्यूटनचे लॉ मध्ये जे शिकलो आपण. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट फाइंड आउट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. Find out distance traveled by the box of M contains charge Q. Find out distance निकालना है. ठीक है, कुछ तो फोर्स होगा. आता फोर्स कौन था सर, आपने तो लगाया नहीं, मैंने तो उसको लात मारी नहीं. ठीक है, बुक्का मारोगे तो आगे जाएगा नहीं. चार्ज की वजह से कुछ इलेक्ट्रिक फील्ड तैयार होगी इसकी अगल बगल में. ठीक है, मेरे अगल बगल. ठीक है, कुछ तो इलेक्ट्रिक फील्ड होगी ना, इसकी वजह से ये कुछ तो आगे जा रहा है. ठीक है, समझ लो कुछ तो आगे जा रहा है. मान लो अगर नहीं भी समझ रहा तो इलेक्ट्रिक फील्ड इधर, ये मान लो इलेक्ट्रिक फील्ड, ये मान लो इलेक्ट्रिक फील्ड इधर, कोई चार्ज है, ये इसको लगा रहा तो ये आगे बढ़ेगा. ये प्लस तो ये कुछ आगे बढ़ेगा. मान लो ये आगे बढ़ गया, कौन सा फोर्स, तुम्हें मान लो इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स. मान लो इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स मानना तो पड़ेगा. निकाल सकते हो क्या तुम लोग, जरा पॉज करके निकालना, तो आसान है, ज्यादा मुश्किल भी नहीं. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट बोला है, ये ध्यान में रखना. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट क्लिक होना चाहिए झटक से. क्या बोलना चाहता हूं मैं हूं या चाहे कोई भी हो, झटक से समझ में आना चाहिए. ठीक है, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणल्यावरती लगेच एस यू इनिशियल वेलोसिटी झिरो काढा. मग डिस्प्लेसमेंट डिस्टन्स, मग इथे काय येणार एम तर गिवन आहे. ठीक आहे, एम तर गिवन आहे. ऍक्सेलरेशन सांगा किती, बरोबर आहे. ऍक्सेलरेशन कसं निघणार, फोर्स तर इलेक्ट्रोस्टॅटिक लागला. ठीक आहे, न्यूटनचा ऍप घ्या वाटलंच तर. ठीक आहे, न्यूटनचा ऍप घ्या, ऍक्सेलरेशन बघा कसं काढणार. अरे सोडा, नाही समजणार तुम्हाला. एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. म्हणजे काय काढणे आपल्याला, हे डिस्टन्स काढायचंय. इनिशियल वेलोसिटी काय आहे, 0 आहे, बरोबर. इनिशियलचा टाइम मी तेव्हा 0च असणार. 0 प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता ऍक्सेलरेशन कोण देणार मला, ऍक्सेलरेशन कोण देणार, तर एफ अपॉन एम, बरोबर. एफ अपॉन एम. आता फोर्स कोणता आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कोणता आहे, अरे समजलं का काय केलं. एफ कोणता आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक इज इक्वल टू एम ए. याची किंमत काय होऊन जाईल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अपॉन एम इज इक्वल टू ए. देअरफॉर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची किंमत क्यू इंटू ई अपॉन एम. पुट करायची ती व्हॅल्यू. एस इज इक्वल टू हाफ क्यू ई अपॉन एम इंटू टी स्क्वेअर. देअरफॉर डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले नी, क्यू ई टी टी टू एम. चलो हो गया काम. मुश्किल था क्या, इतना मुश्किल था ये गणित, जरा सॉल्व करके दिखाना. क्लियर है, ज्यादा में दिक्कत थी क्या. जो भी व्हॅल्यू याच्या पुढे पण सॉल्व होतं ना, ई ची व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, के क्यू अपॉन आर स्क्वेअर जे काय असेल ते तुम्ही सांगू शकता. इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्टली घेऊन असेल. आता इथे सांगितलं नाहीये, काय सांगतील, इलेक्ट्रिक फील्ड इज समथिंग लाईक दिस. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड काय असेल समजा 1.2 इंटू 10 टू दी पॉवर -2. इलेक्ट्रिक फील्डचा युनिट न्यूटन पर कुलम, असं काहीतरी सांगतील. इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणून तर फोर्स लागू लागला ना. आहे इकडचं कोणतं तरी क्यू, त्याच्या प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हा क्यू फोर्स एक्सपिरियन्स करतोय आणि अकॉर्डिंग टू प्लस मायनस पुढे चालला. डायरेक्शन विचारलं तर फॉरवर्ड किंवा पॉझिटिव्ह. नेहमी आपण राईट साइड पॉझिटिव्ह असं तर नाही सांगणार, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, फॉरवर्ड की रिव्हर्स असंच विचारते. कारण की एखादं कोणी असतं मास्तर, ते इकडच्या डायरेक्शनला पॉझिटिव्ह मानतं आणि शिकवतं वर्षभर. असं नाहीये, सगळे हुशार असतात. आमचं ठरलेलं असतं सगळ्यांचं
की इकडच्या डायरेक्शनला पॉझिटिव्ह म्हणायचं, मागच्या डायरेक्शनला नेगेटिव्ह म्हणायचं. क्लियर है? ये हो गया. अगला गणित देखे, सवाल देखे. आपकी अदालत सवाल. इस अदालत में आपका स्वागत है और हम आपसे करते हैं सवाल नंबर 2. सवाल नंबर 2 क्या पूछे? ये तो हो गया. अब क्या पूछे? मेरे डिक्शनरी में देखता हूँ कुछ मिलता है क्या. डिक्शनरी में कुछ तो है नहीं. क्यू ई, ये तो ऐसा था. अभी मुझको आपको बताना पड़ेगा ये कौन सा सवाल लेना पड़ेगा. सवाल है ही नहीं, मैंने लाया ही नहीं आज. ठीक है, ये सवाल है क्या? नहीं है. चलो मान लो, लिखो फॉर स्मॉल डिस्टेंस ऑफ क्यू, फॉर स्मॉल डिस्टेंस ऑफ क्यू, फॉर स्मॉल डिस्टेंस. नो, डिस्टेंस तो कभी स्मॉल नहीं हो सकता ना. चार्ज की बात हो रही तो डिस्प्लेसमेंट बोलना पड़ेगा. फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट काय म्हणतो आपण? फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट. येतनारे सांगितले ना खूप वेळेस, डिस्टन्स असेल तर मोठी क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट असेल तर छोट्या क्वांटिटी बद्दल बोलू. फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ क्यू, फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ क्यू, फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ क्यू कुठे गेला? अँड फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ क्यू अँड चार्ज माइनस क्यू अँड चार्ज. अरे कोणाचा फोन आला होता? साने ताई. लिख लो. फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ क्यू एंड माइनस क्यू, फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ क्यू एंड माइनस क्यू placed on x-axis, placed on x-axis as shown. तसं बी फोन आला होता तर पॉज झाला होता तर आधीच काढून गेला पाहिजे. रिकाम वेळ दे. फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ क्यू अँड मायनस क्यू प्लेस्ड ऑन एक्स ऍक्सिस ॲज शोन. ठीक आहे, आता शोन कसं आहे ते नीट बघा. ठीक आहे, केअरफुली बघा. काय काय रे? दो डॉटेड डॉटेड लाइन, उसके बीच में एक सॉलिड लाइन, फिर से डॉटेड डॉटेड लाइन. इसका मतलब ये इनफाइनाइट क्या है? इनफाइनाइट क्या है? ये है इनफाइनाइट वायर, इनफाइनाइट रॉड. इसके ऊपर है चार्ज डिस्ट्रीब्यूशन लैम्डा, इसके ऊपर है चार्ज डिस्ट्रीब्यूशन लैम्डा. और एक इमेज है, और एक इमेज है. ठीक है, और एक इमेज है जो कि इस तरह से दिख रही है. मान लो ये वाली इमेज इस तरह से, इसके ऊपर भी प्लस लैम्डा प्लस लैम्डा. अभी प्लस बोलने की जरूरत नहीं है. तो मान लो कि इनके एकदम सेंटर में यहाँ पे एक चार्ज क्यू रखा है और यहाँ पे भी एक रखा है चार्ज बट वो माइनस क्यू. इस तरह से उन्होंने बोला एक क्यू यहाँ पे, एक माइनस क्यू चार्ज इस तरह. तर सांगा यांच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्सची डायरेक्शन काय असणार? आता हा पण प्लस क्यू आणि हा लॅम्डा लॅम्डा पण प्लस क्यू. याला म्हणतो मी लॅम्डा, हा पहिली प्लेट ज्याच्यावरती चार्जेस असतील याला म्हणतो मी लॅम्डा 1. ठीक आहे, याला म्हणतो लॅम्डा 1 आणि याला म्हणतो लॅम्डा 2. लॅम्डा 1 आणि लॅम्डा 2. क्लिअर आहे? लॅम्डा 1 लॅम्डा 2. लॅम्डा 1 मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड कुठे असेल? इकडच्या डायरेक्शनला. बरोबर, इलेक्ट्रिक फील्ड कुठे असेल? इकडे. कोणामुळे? लॅम्डा 1 मुळे होणार आहे. ठीक आहे, म्हणजे लॅम्डा 1 म्हणजे त्याच्यावरती असणारे चार्जेसमुळे असतील ना, प्लस क्यू प्लस 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 प्लस. ठीक आहे, E1. आणि याच्यामुळे होणारी इकडे, याच्यामुळे होणारी ह्या लॅम्डा 2 मुळे होणारी इकडे E2. आणि किती असेल ही किती असेल? तर ही असते 2k लॅम्डा अपॉन आर आणि ही पण किती असेल? 2k लॅम्डा अपॉन आर. म्हणजे दोघे एकमेकांना काय करणार आहे? कॅन्सल आउट. दोघे पण एकमेकांना काय करणार आहे? कॅन्सल आउट. सेम फॉर दिस. ह्याच्यामुळे होणारी लॅम्डा 1 मुळे इकडे इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड जर कधी इकडे, तर फोर्सची डायरेक्शन सुद्धा जर कधी फोर्स प्रेझेंट असता तर फोर्स कॅन्सल झाला. ठीक आहे, फोर्स काय झाला? कॅन्सल झाला. इलेक्ट्रिक फील्डच राहिली तर फोर्स कसा प्रेझेंट राहील? इक्विलिब्रियम मध्ये चालला गेला. हा चार्ज कसा चालला गेला? हा किंवा हा दोघं पण इक्विलिब्रियम मध्ये चालला गेले, बॅलन्स झाले. ठीक आहे, ह्याच्यामुळे होणारी फोर्स इकडे. बरोबर आहे, ह्याला म्हणून F1 आणि ह्याचं F2. बघ आता इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्सची डायरेक्शन सेम का? चार्ज हा पॉझिटिव्ह होता. आता इथे E1 आणि इकडे E2. बरोबर आहे, इकडे E1 आणि इकडे
E2. आता काय होणार आहे, हा चार्ज जरी इकडे येतोय, ठीक आहे, हा चार्ज जरी इकडे येतोय तरी फोर्स कुठे लागतोय, इकडे F1, आणि हा चार्ज इकडे, तर हा झाला F2. का बरं, तर चार्ज निगेटिव्ह आहे, डायरेक्शन अपोजिट असणार, डायरेक्शन अपोजिट असणार. आता काय म्हणलं, फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ Q अँड मायनस Q. आता मी डिस्प्लेसमेंट केलंच नाही अजून, ठीक आहे, ह्या चार्जचं मी अजून डिस्प्लेसमेंट केलंच नाही. डिस्प्लेसमेंट केलं का मी अजून चार्जचं, मला त्यांनी वाटत मी केलं. तुम्ही करून बघता का, छोटंसं डिस्प्लेसमेंट. कसं डिस्प्लेसमेंट, एकदम छोटंसं. मी एक गणित घेतलंय, ज्यावेळेस एखादा चार्ज छोटंसं डिस्प्लेसमेंट करतो त्यावेळेस सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. काय करतो, SHM परफॉर्म करतो, सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशनचा जो ऍक्सेलरेशन असतं, सिंपल हार्मोनिक मोशनचं जे ऍक्सेलरेशन असते कशावर डिपेंड असतं, के नाही ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे, कशावर डिपेंड असतं, ओमेगा स्क्वेअर एक्स. ऍक्सेलरेशन इज डिपेंड ऑन हाऊ फार you stretch the block which is attached to the spring, आता ह्याच्यामध्ये काय प्लेस करेल मी, समजून घ्या. आता हे ते डिस्टन्स होतं, ठीक आहे, यांच्यावरती मी जो छोटासा चार्ज ठेवला होता, ठीक आहे, यांच्यावरती कोणता चार्ज ठेवला होता, Q. आधी इथे होता, बरोबर आहे, आधी इथे होता. आता मी त्याला x डिस्टन्स काय केलं, तर प्लेस केलं. x डिस्टन्स काय केलं, प्लेस केलं. जो चार्ज Q होता इथे सेंटरला, तो आता मी इथे आला. आणि इनिशियल जे डिस्टन्स होतं ते समजून घ्या, इथे r होतं, ठीक आहे, इकडे पण r आणि इकडे पण r, ठीक आहे, इकडे पण r आणि इकडे पण r. मग मी म्हटलं, आता मी एवढं डिस्टन्स दूर आणलं, तर ह्याला काय म्हणू आपण, x, बरोबर आहे, ह्याला काय म्हणू, x. आता तीच लाईन मी इथे काढून घेतो, आणि आता सांगा मला डिस्टन्स कसं मॅटर करेल, डिस्टन्स वरती काय फरक पडेल, जो चार्ज इथे होता आता आला इथे, बरोबर आहे, आणला म्हणजे दुसऱ्या λ2 जवळ आणला आपण, ठीक आहे, ह्या प्लेटच्या जवळ तो चार्ज आला, ठीक आहे. मग आपण म्हणू एवढं जे डिस्टन्स असेल r प्लस एक्स, बरोबर, r प्लस एक्स. आणि हे डिस्टन्स किती झालं, मग हे डिस्टन्स किती झालं, r मायनस एक्स, r प्लस एक्स आणि r मायनस एक्स. आता सांगा फोर्स किती, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती, फील्ड नाही, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती, बरोबर. तर मग काढता येईल, ह्या λ1 मुळे जी काय इलेक्ट्रिक फील्ड असेल ती इकडच्या साईडला, ठीक आहे, जी काय इलेक्ट्रिक फील्ड असेल ती इकडच्या साईडला, हे इरेज करू, म्हणजे मी इकडे काढून दाखवतो, ठीक आहे. λ1 मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड किती, तर 2k लॅम्बडा अपॉन r स्क्वेअर असतो, मान्य आहे ना, काय असतो, r स्क्वेअर. आता मी r स्क्वेअर म्हणण्याच्या ऐवजी ते मी काय म्हणू, ह्याच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड तिकडे गेली, बरोबर, म्हणजे हे डिस्टन्स इतकं r प्लस एक्स चा स्क्वेअर, बरोबर आहे. आणि इकडे λ2 मुळे होणारी E2 2k लॅम्बडा अपॉन r मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर ई नेट किती, एक इकडे आणि एक इकडे, बरोबर आहे, E1 मायनस E2 2k लॅम्बडा r प्लस एक्स स्क्वेअर, बरोबर आहे, मायनस काय राहते का 2k लॅम्बडा अपॉन r असते, ठीक आहे, नॉट r स्क्वेअर, 2k लॅम्बडा अपॉन r असतं, करेक्ट आहे ना. मी r स्क्वेअर आपला फॉर्म्युला वापरते, k अपॉन r स्क्वेअर, ठीक आहे, 2k लॅम्बडा अपॉन r माहिती ना, इनफायनाइट रॉड मुळे किती फील्ड तयार होते रे, 2k लॅम्बडा अपॉन r, बरोबर. याचं चाललं असतं, ठीक आहे. परत म्हणलं सर r स्क्वेअर तर नसतं, कैसे आया फिर r मायनस एक्स, ठीक आहे, समजलं पण पाहिजे. ज्या प्रॅक्टिस सॉल्व्ह केलेली असेल, कधीतरी फॉर्म्युले वारंवार वाचलेले असतील तर समजून जातं, काहीतरी मिस्टेक्स होते, ठीक आहे. जसं आता लक्षात येऊन जातं, ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं, प्रॅक्टिस केली कधी वाया जात असते. 2k लॅम्बडा बाहेर काढला तर काय उरेल आतमध्ये, 1 r प्लस एक्स मायनस 1 अपॉन r मायनस एक्स. एलसीएम घेऊन टाका पटकन, एलसीएम घेतला तर काय 2k लॅम्बडा, r मायनस एक्स इथे, r मायनस एक्स इथे, परत हा इकडे r प्लस एक्स, खाली काय म्हणजे r स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, r स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे. करू शकता. बाकीचं पुढचं सॉल्व करा, पुढचं पटकन सॉल्व करा. ई नेट काढतोय ना मी, ठीक आहे, नेट इलेक्ट्रिक फील्ड काढतोय. समजा हा नेट इलेक्ट्रिक फील्ड काढायचा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स नाही, फक्त नेट इलेक्ट्रिक फील्ड वरती क्वेश्चन विचारला, क्लिअर आहे. तर मग काय होतं, इथे छोट्याशा डिस्प्लेसमेंट साठी
हा आर आणि हा आर कॅन्सल, काय उरलं फक्त मग, नाही आर प्लस एक्स, आर मायनस आर असं होईल ना, हा ठीक आहे, हा असं राहील, बरोबर आहे, असं राहील. म्हणजे इथे काय होईल, मायनस एक्स आणि मायनस प्लस मायनस, मायनस एक्स आणि मायनस एक्स मायनस टू एक्स, करेक्ट ना, सगळं थोडी नाही काय ब्रॅकेट मध्ये, हा हा आर प्लस एक्स मी इकडे आणला ब्रॅकेट मध्ये समजा, म्हणजे हा मायनस ब्रॅकेटला मल्टिप्लाय होता, हा मायनस आर आणि हा प्लस जो होता तो मायनस, मायनस एक्स मायनस टू एक्स, ठीक आहे, टू के लॅमडा मायनस टू एक्स डिवायडेड बाय खाली काय उरलं, आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, करेक्ट आहे. याचं काय होईल मग, ई नेट इक्वल टू मायनस फोर के लॅमडा एक्स अपॉन आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे, हे तुमचा आन्सर असेल. बट आता छोटं मला सांगा, आधी आपण जे आर मानलं होतं, ठीक आहे, आधी जे आर मानलं होतं ते इथपर्यंत होतं, ठीक आहे, इथपर्यंत आर मानला होता, करेक्ट, जसं इथे दाखवलंय. त्याच्या तुलनेत हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे खूप छोटे आहे, फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट, बरोबर, डिस्प्लेसमेंट कोणत्या लेटरनं सांगितलं किंवा कोणत्या व्हॅरिएबलने सांगितलं, एक्स, बरोबर, कोणत्या व्हॅरिएबलने सांगितलंय, एक्स, म्हणजे एक्स कसा आहे, छोटा आहे, कोणाच्या कम्पेअर मध्ये, आरच्या. हियर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, ठीक आहे, हियर एक्स, बरोबर, एक्स इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर म्हणू शकतो, असं घेतले ना आपण आधी पण प्रॉब्लेम्स, ठीक आहे, ह्याच्यावरतीच प्रॉब्लेम येतात, जेडब्ल्यू मध्ये सुद्धा येतात, इव्हन फोर के लॅमडा वरचा एक्स नाहीये तो तर आयडियल आहे, तो तर ठेवावा लागेल ना, जर की तो झिरो ठेवून टाकला तर तुम्ही डिस्प्लेसमेंट केलंच नाही, असा अर्थ होईल. जर की तुम्ही इथं पण एक्स इज इक्वल टू झिरो पुट केला, कारण की खूप छोटा आहे, याचा अर्थ काय आला, एक्स इज इक्वल टू झिरो पुट करावा लागेल, विथ रिस्पेक्ट टू आपल्याला इथं सांगायचं आहे, तो इंडिव्हिज्युअल एक्स आहे, जितका आपण दूर नेला, प्रोपोर्शनल ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे ई नेट हे कशावर डिपेंड असेल, या एक्स वर, साधी गोष्ट ना, ह्याच्यामुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड तिकडे जात होती, तर हे कशावर डिपेंड करतं, तुम्ही किती दूर नेऊ लागले, जास्तच दूर नेलं तर इलेक्ट्रिक फील्ड तयारच होणार नाही, कारण की तो जो काय छोटा चार्ज होता, तुम्ही याच्यापासून दूर 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 नेत चालले, तर हा चार्ज इकडे आणल्यावरती, या पॉइंटला आल्यानंतर आणल्यावरती फोर्स एक्सपिरियन्स करणारच नाही, फोर्स एक्सपिरियन्स करणारच नाही आणि तो रिपेल होणारच नाही, साधी गोष्ट ना. म्हणून एक्स हे कसं आहे, छोटस आहे, की बाबा जास्त पण दूर नको, की एखाद्या म्हणन याच्या गावात फोर्स एक्सपिरियन्स नाही लागला, सरने घेऊन टाकलं, हुशार आहे ते पण लोक, ठीक आहे, फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट, जास्त दूर नाही, हा समजला, एक्स इज इक्वल टू जीरो, इथे का नाही ठेवू शकत आपण जीरो, सर आप क्लिक हुआ मुझे, अभी तक तो मी अज्ञात था, माहितीच नव्हतं सर असं पण काय असतं, फोर के लॅमडा डिवायडेड बाय आर स्क्वेअर, फोर के लॅमडा डिवायडेड बाय आर स्क्वेअर, बघा काय झालं आता इथे, बघा नीट बघा, फोर्स कुठे होता, तिकडे, बरोबर, बघा डिस्प्लेसमेंट कोणत्या साईडला केलं, राईट साईडला, डिस्प्लेसमेंट कोणत्या साईडला केलं, वी डिस्प्लेस्ड चार्ज टू राईट डायरेक्शन, but electric field is obtained in लेफ्ट डायरेक्शन, ठीक आहे, मी आता किचिड बिचिड करून टाकली, ठीक आहे, लेफ्ट डायरेक्शन लिहून टाकलं मी, वी डिस्प्लेस चार्ज टू राइट डायरेक्शन बट इलेक्ट्रिक फील्ड इज ऑब्टेन्ड इन लेफ्ट डायरेक्शन, कशावर लेफ्ट डायरेक्शन, ये क्या है फिर माइनस, ठीक है, माइनस के लॅमडा अपॉन आर स्क्वेअर, काही अडचण इथपर्यंत नाही, इथपर्यंत काही अडचण कोणाला नाही, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, माइनस के लॅमडा, क्लियर आहे ना, फोर के लॅमडा क्यू, क्यू राहिला का सोडला कमीच्यात, इज इक्वल टू के क्यू टू के लॅमडा, इनफाइनाइट रॉड मुळे काय आले टू के लॅमडा अपॉन, ओके चलो नेक्स्ट प्रॉब्लेम लिख लो, नेक्स्ट प्रॉब्लेम एफ नेट इज इक्वल टू ई नेट, चलो एक्स इज लेस दॅन आर, आता ह्याच्यामध्ये मी क्यू वगैरे घेतला नाही, ठीक आहे, कोणता क्यू नाही घेतला, कोण सांगू शकतं, कोणता क्यू नाही घेतला, हे क्यू असतो ना, एफ नेट इज इक्वल टू ई नेट, आता मला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढायचा असेल, मी क्यूचा कोणता प्रश्न म्हणतोय, एफ नेट साठी काय येईल फक्त, एफ नेट साठी काय येईल, अरे देवा देवा देवा, क्यू इंटू ई नेट ना, फक्त याच्यामध्ये मी क्यू मल्टिप्लाय करणार, ठीक आहे, ई नेट किती आली, मायनस फोर के लॅमडा अपॉन आर स्क्वेअर, आधी जसं बोलत होतं, ठीक आहे, फक्त मल्टिप्लाय क्यू आहे, त्या प्रकारचा क्यू म्हणतोय, एफ नेट काढायचा, काय म्हणलं होतं, इलेक्ट्रिक फील्ड काढा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढणे काही अवघड होणार नाही,
लिहा नेक्स्ट क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा पटकन, शेवटचा प्रॉब्लेम, बाकीचे काही होमवर्क देणार आहे. when block was at rest, when block was at rest, ब्रॅकेट मध्ये लिहा as shown in figure, as shown in figure, bracket close. When block was at rest, when block was at rest, bracket मध्ये as shown in figure, bracket close, comma, an electric field E bar is applied, an electric field E bar is applied, an electric field E bar is applied on the block of mass m, on the block of mass m, full stop. Find how far will block move before, how far will block move before, how far will block move before it stop for the first time, it stop for the first time, how far जे काय असणार, ठीक आहे, बिफोर फर्स्ट टाइम. म्हणजे हा सिंपल हार्मोनिक मोशनचा प्रॉब्लेम दिसतोय परत, ठीक आहे, सिंपल हार्मोनिक मोशन साठी, ठीक आहे. ब्रॅकेट मध्ये लिहा फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट, फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट, फॉर स्मॉल डिस्प्लेसमेंट. आणि हा सरफेस जो असणार तो स्मूथ सरफेस, ठीक आहे. डायग्राम मध्ये हा कसा दिला सरफेस, हा स्मूथ सरफेस म्हणजे नो फ्रिक्शन, ठीक आहे. काढता येईल. छोटस डिस्प्लेसमेंट करा, गेली मान, आताच बरी झाली होती, परत गेली, तेव्हापासून बरी नाहीच अजून पण, ठीक आहे. चल जाऊ द्या. क्लिअर आहे, सांगू आन्सर काढला समजा, ठीक आहे. काय करायचंय, किती दूर जाईल, ठीक आहे. हा ब्लॉक छोट्याशा डिस्टन्स साठी जर कधी आपण पुढे नेलं तर किती दूर जाईल त्याची व्हॅल्यू सांगायची किंवा व्हॅरिएबल मध्ये आन्सर सांगायचं, ठीक आहे. समजून घ्या. आता हा तो ब्लॉक होता आणि ह्याचा ही ती मेन पोझिशन आहे, ठीक आहे. NLP म्हणतात त्याला, ठीक आहे. सिंपल हार्मोनिक मोशन, नॉन लिनियर नॉन मुव्हिंग पोझिशन पण म्हणतात, ठीक आहे. मिड पोझिशन तुम्हाला समजण्यासाठी मी म्हणतो मिड पोझिशन, तुम्हाला समजण्यासाठी मी काय म्हणतो त्याला मिड पोझिशन. क्लिअर आहे. म्हणजे हा इनिशियली इथे होता, ठीक आहे. इनिशियली हा इथे होता. आता आपल्याला छोटंसं डिस्प्लेसमेंट पुढे न्यायचंय, म्हणजे काय करायचं, या ब्लॉकला पुढे आणायचं. समजून घ्या. आता मी याला इथून मी आता इकडे आणला, हा छोटासा ब्लॉक एवढ्या दूर आणला, हा छोटासा ब्लॉक इतका दूर आणला. कन्सिडर करा की मी d डिस्टन्स दूर आणला. डिस्टन्स काढायचं ना, हाऊ फार इट विल मूव्ह, डिस्टन्स काढलं समजा, डिस्टन्स d, ठीक आहे. मग हा मास आणि हा चार्ज q मी इकडे आणला वर्क एनर्जी थेरम नुसार, ठीक आहे. माहिती आहे ना, वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स, वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन, वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स काय असतं, वर्क डन ड्यू टू स्प्रिंग हाफ के एक्स स्क्वेअर, माहिती ना, हाफ के एक्स स्क्वेअर, आणि एक्स काय तर किती डिस्टन्स दूर गेला, बरोबर. आता हा तो ही ती स्प्रिंग होती, आता ही थोडीशी स्ट्रेच केली आणि इथपर्यंत मी आणली, आणि हा ब्लॉक आता ओरिजिनल पोझिशन पासून d डिस्टन्स दूर आणला. अशी ती ऍक्च्युअल मध्ये इमेज आहे, ही नाही इमेज, ठीक आहे. इमेज तेवढीच आहे, d डिस्टन्स तुम्हाला दूर न्यायचं आहे. सगळं जर कधी आपण सांगत बसलो, ते सांगत बसले किंवा आम्ही सांगत बसलो तर तुम्ही काय करणार, हा क्वेश्चनचा पार्ट आहे, ठीक आहे. ब्लॅक वाला सगळा काढा. मग अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम, शॉर्टकट सांगतो जास्त वेळ न घेता. अकॉर्डिंग टू वर्क, नवीन कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे पहिल्याच्यात नाही येणार. अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम काय असतो, वर्क एनर्जी थेरम, वर्क डन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी, अरे आठवतं का, नेमकंच रिव्हिजन मारली मी 2-3 दिवसापूर्वी याची. वर्क डन इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल, म्हणून चार क्वेश्चन ऐकला, ठीक आहे. वर्क डन सर कुछ भी, वर्क डन इक्वल टू सिरियसली कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. चला करा. वर्क डन कोणाकोणामुळे होणार आहे, वर्क डन कोणाकोणामुळे होणार आहे, वर्क डन ड्यू टू स्प्रिंग, बरोबर आहे, प्लस वर्क डन ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड, वर्क डन ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी
इनिशियल. तर मला सांगा, अशा सिच्युएशन मध्ये मी खूप वेळेस बोललोय चालू क्लासमध्ये सुद्धा, आता हा जो ब्लॉक असणार असा असा बरोबर, हा मागे पुढे मागे पुढे मागे पुढे करत राहणार आणि हा कुठपर्यंत करणार आहे लक्षात घ्या, एवढ्याच पोझिशन मध्ये, ह्याच्या मागे येऊ शकत नाही, खूप छोटंसं डिस्टन्स आहे त्याच्यामुळे जास्त मागे येणार आहे. असं मी याला ओढलं, जास्त ओढलंच नाही, इमॅजिन करा ही स्प्रिंग आहे, अल्लाद ओढलं आणि सोडून दिलं, खूप अल्लाद ओढलं आणि सोडून दिलं, म्हणजे हा ब्लॉक जो असेल हा इथे येईल, परत असा वापस येईल इथे येईल, कारण की ही त्याची काय मिड एनएलपी म्हणतात, ठीक आहे, ज्या पोझिशनच्या मागे तो कधी येत नाही, एनएलपी, ठीक आहे, एनएलपी पोझिशन बोलतात. नका टेन्शन घेऊ रे, ठीक आहे, याच्या मागे हा येणार नाही, क्लिअर आहे, म्हणजे हा असा व्हॅल्यू होईल. हा जो ब्लॉक आहे हा एवढ्या डिस्टन्स साठी किंवा याच डिस्टन्सच्या मधामध्ये, या डिस्टन्सच्या मधामध्ये काय करेल तर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करेल. सिंपल हार्मोनिक मोशन काय करेल, परफॉर्म करेल, काही अडचण इथपर्यंत नाही, ठीक आहे, बरोबर, इथपर्यंत. म्हणून त्याला एनएलपी म्हणलं, ही जी पोझिशन ही कशी आहे एनएलपी, या ब्लॉकच्या अलीकडे पलीकडे तो इकडे ते येणार बट इकडेच मूव्ह करेल, म्हणजे हा डिस्टन्स डी मध्ये असतो, एसएचएम परफॉर्म करेल. आणि एसएचएम जर कधी असेल तर ए इज इक्वल टू कशावर डिपेंड असतं, के, नाही मी के काय आणतोय मागच्याच मी आणला ओमेगा स्क्वेअर एक्स, ठीक आहे, क्लिअर आहे, म्हणजे आपल्याला ओमेगा फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे, जसं एकदा घेतलं होतं आपण व्हॅरिएबल फाइंड आउट केलं. आता पुढे नेला तर फायनल व्हेलॉसिटी 0 बनते, ठीक आहे, व्ही फायनल, तसं पण व्ही म्हणल्यावरती फायनलच येतो, 0 जाते. इकडे आणला, परत या ठिकाणी आल्यानंतर इनिशियल एक फर्स्ट टाइम, आफ्टर फर्स्ट टाइम इथून इकडे आणला, परत वापस आणला, फर्स्ट टाइम म्हणल्यावरती इनिशियल काय होऊन जाईल यू, इनिशियल ही काय होऊन जाईल 0, म्हणजे तसं पण ही पण 0 लागली, ही पण 0 लागली, कायनेटिक एनर्जी, काम सोपं झालं तुमचं, ठीक आहे, काम काय झालं सोपं झालं तसं. मग वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स किती, वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स हाफ के एक्स स्क्वेअर प्लस वर्क डन ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड, वर्क डन ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड काय असतो वर्क डनचा फॉर्म्युला, फोर्स इंटू डिस्टन्स, फोर्स इंटू डिस्टन्स, बरोबर, वर्क डन, अरे वर्क डन पोटेन्शियल एनर्जी सारखं mgh, बरोबर, वर्क डन एफ, बरोबर, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इंटू डिस्टन्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स झाला हा, बरोबर, इथं लिहू मी वाटलं सगळं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ठीक आहे, ई एफ इंटू डिस्टन्स, आता डिस्टन्सचा काय घेतलाय मी डी, बरोबर, इतका मी पुढे नेला, बरोबर आहे, के एक्स स्क्वेअर. आता मला सांगा, स्प्रिंगची जी इनिशियल पोझिशन असते, स्प्रिंगची जी इनिशियल पोझिशन असते तिला काय म्हणतो आपण, एक्स इनिशियल, बरोबर आहे, एक्स इनिशियल, आणि पुढे नेल्यावरती काय होते एक्स फायनल. खूप अभ्यास करण्यावर का लक्षात ठेवा, मागचं पण रिव्हिजन मारा, नाहीतर अवघड होऊन जाईल रे भाऊ, क्लिअर आहे, इक्वल टू 0. तर काय होईल मग याच्यावरतून काय होईल, एक्स इनिशियलला व्हॅल्यू काय होती, इनिशियल पोझिशनचं डिस्टन्स किती असेल 0, इनिशियल पोझिशनचं डिस्टन्स किती असेल 0, एक्स फायनल किती दूर आणला तर डी डिस्टन्स दूर आणला, किती डिस्टन्स दूर आणला तर डी डिस्टन्स, म्हणजे याचा आपण काय म्हणू, एक्स स्क्वेअर इनिशियल एक्स स्क्वेअर फायनल, स्क्वेअर विसरलो होतो, ठीक आहे, मग लिहा हाफ के ब्रॅकेट मध्ये काय फायनल मायनस इनिशियल, नाही मी इनिशियल मायनस फायनल घेऊन टाकला, कारण की आपल्याला इथून मुवमेंट झालेली आहे, इथे गडबड नका करू, ठीक आहे, गडबड नका करू, मायनस के स्क्वेअर, इथे काय म्हणू रे, के च्या ऐवजी मी इथे डी घेऊ, डी स्क्वेअर फायनल, आता फायनल म्हणजे सोडून द्या, आता समजून घ्या तुम्ही ही व्हॅल्यू डीच आहे, फायनल लिहित बसत नाही, मायनस डी स्क्वेअर प्लस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स क्यू इंटू ई, ठीक आहे, इथे लिहू क्यू ई इक्वल टू 0, क्लिअर आहे, इकडे लिहितो मी आता मायनस डी स्क्वेअर मायनस के डी स्क्वेअर, के आधी लिहा, ठीक आहे, मायनस के डी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इक्वल टू क्यू ई, आणि ईचा इलेक्ट्रिक फील्ड किती असते, किती असेल क्यू ई, याच्यामध्ये काहीतरी मिसिंग आहे, हा डिस्टन्स डी राहिला ना, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एफ ई, इथे डी, बरोबर, मी खूप काळजी घेऊन शिकवते आज, मला मिस्टेक नाही करायची, ठीक आहे, क्यू ई इंटू डी, समजलं, क्यू ई व्हॅल्यू या फोर्सची, डी राहिला सोड, समजून जा तुम्ही, एक डी कॅन्सल, मग हा किती आला मायनस के डी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू क्यू ई, हा डी
किंवा ह्याची डी ची किंमत जर कधी काढायची असेल, डी ची किंमत जर कधी काढायची असेल तर मायनस 2 क्यू ई अपॉन के. म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण पुढे केलं, बट जी काय इलेक्ट्रिक फील्ड बनते किंवा डिस्टन्स ऑब्विसली परत येणार आहे ना. जरी पुढे गेला बॉक्स तर हा परत येणारच आहे. म्हणजे इनडायरेक्टली इलेक्ट्रिक फील्ड किंवा जो काय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे किंवा इलेक्ट्रिक फील्ड आहे, फोर्स नका म्हणू, इलेक्ट्रिक फील्ड म्हणा. ठीक आहे, वर्क डन ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड काढलं आपण. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असू शकतो, फोर्स नंतर येईल, फोर्स नंतर पहिले इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. बरोबर. मग मी म्हटलं फोर्सची डायरेक्शन कोणती, हा पॉझिटिव्ह क्यू होता. बरोबर आहे, हा पॉझिटिव्ह क्यू होता, चार्ज पॉझिटिव्ह. मग पहिले तर सांगा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय. डायरेक्शन जी असणार तिकडेच असणार अवे. बरोबर आहे, इलेक्ट्रिक फील्ड जी असणार ती अवेच असणार पॉझिटिव्ह चार्ज पासून. मग फोर्स कुठे लागतोय, फोर्स कुठे लागतोय, तर फोर्स कसा काढणार, तर ती पण सेम डायरेक्शनला. फोर्स पण कोणत्या डायरेक्शनला, सेम डायरेक्शनला. का बरं, चार्ज पॉझिटिव्ह, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन इकडे, तर फोर्सची डायरेक्शन सुद्धा जी इलेक्ट्रिक फील्डची आहे. बट इथे मायनस का आलं, मायनस का आलं, कारण की जसं जसं तुम्ही पुढे नेणार, ह्या बॉक्सला जसं पुढे नेणार तसं तसं ही स्प्रिंग त्याला वापस आणते. साधी गोष्ट ना. जसं तुम्ही याला पुढे नेताय, इलेक्ट्रिक फील्ड जरी सोबत आहे तरी सुद्धा स्प्रिंगचं पण काही वर्क डन आहे ना, स्प्रिंगचं पण काहीतरी एनर्जी ती त्याला वापस आणते. म्हणून साइन कसं आलं, तर मायनस आलं. डिस्प्लेसमेंट कुठे होणार आहे, जरी पुढे नेलं आफ्टर वन इंटरवल ऑफ टाइम, एका टाइम नंतर, एका सेकंद नंतर तो परत मागे आला, म्हणून आन्सर आलं मायनस. आन्सर आलं मायनस. म्हणजे इथे पण छोटं डिस्टन्स आहे, इथे पण काय छोटंसं डिस्टन्स आहे, इथे पण तो काय परफॉर्म करणार, सिंपल हार्मोनिक मोशन. इथे पण तो काय परफॉर्म करणार आहे, सिंपल हार्मोनिक मोशन. क्लिअर आहे, काही अडचण इथपर्यंत नाही. चला मी क्वेश्चन्स पाठवेल काही, ते सॉल्व्ह करून मला पाठवा.